नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील मिरज या शहरातील श्रीयुत केदार भोसले यांच्या फार्मला, जिथे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1982 पासून चालत आलेला पिढीजात पोल्ट्री व्यवसाय त्यांनी बंद करून आता सस्यपालन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, केदार भोसले यांच्या कुटुंबाचा पोल्ट्री व्यवसाय गेली 40 वर्षांपेक्षा जास्त काळ चालू होता. परंतु बदलती परिस्थिती, वाढता खर्च आणि नवीन पशुपालन व्यवसायातील संधी पाहता त्यांनी सस्यपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्याकडे पोल्ट्रीचे 6 मोठे शेड्स उपलब्ध आहेत आणि त्यातल्या एका शेडवरती त्यांनी पहिल्याच टप्प्यात 150 सशांपासून सस्यपालनाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, या फार्मवरती त्यांनी व्यवस्थित शेड व्यवस्थापन केलेलं आहे. तिथे त्यांनी पिंजरे स्वतः उभारलेले आहेत. तिथे त्यांनी खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे आणि आजच्या गरमीतल्या वातावरणाला नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी फॉगरची व्यवस्थाही केलेली आहे. खूप सुंदर असं हे पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं एक मोठं फार्म आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच जाऊ श्री केदार भोसले यांच्या मिरज येथील या फार्मवरती. नमस्कार मित्रांनो, अभंग मुवमेंट या मुवमेंटद्वारे आपण महाराष्ट्रामध्ये जे सस्यपालन करत आहोत त्याच्याच पुढच्या भागामध्ये मी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आहोत पश्चिम महाराष्ट्रातल्या मिरज या गावी. येस मित्रांनो, मिरज या गावी आपले मित्र केदार भोसले यांनी त्यांची आधीची जी पोल्ट्री शेड होती, पोल्ट्री फार्म होतं, ते कन्वर्ट केलेलं आहे सस्यपालनामध्ये. आणि हे एकदम लांब लचक शेडमध्ये त्यांनी 150 प्राण्यांपासून म्हणजे 15 मिनिटपासून हे सस्यपालन सुरू केलेलं आहे. मित्रांनो, या पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या सांगली, मोहोळ या विभागामधले आपले थर्ड फार्म आहे. खूप छान, खूप सुंदर अशा ठिकाणी फार्म आहे. एकदम रस्त्याला लागून आहे आणि त्याने एकदम 150 प्राण्यांनी हे करायचं ठरवलं आहे, कारण की त्याला ऑलरेडी पोल्ट्री फार्मिंगचा एक्सपिरियन्स होता. लगेचच भेटूया आपण केदार भोसले. येस केदार. मित्रांनो, हे आहेत केदार भोसले. यांना ऑलरेडी पोल्ट्री फार्मचा किती वर्षाचा? 1982 पासून चालू आहे. 1982 पासून पिढीजात असलेलं पोल्ट्री फार्म चालू आहे. त्यांचं तुम्हाला मी शेड्स दाखवेल. मला वाटतं जवळपास एक 6 शेड आहेत. त्यातल्या एका शेडमध्ये आता त्यांनी आपण हे 150 प्राण्यांचं युनिट टाकलेलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवेन की पिंजऱ्यांसाठी त्यांनी अजून एक जवळपास 160 पिंजरे बनवलेले आहेत. खूप छान मॅनेजमेंट आहे, मी म्हणेन. खूप छान पिंजरे बनवलेले आहेत. एकदम व्यवस्थित डोकेशीरपणे एकदम डोकं लावून त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. त्यांना फिडिंग कसं करायचंय, त्यांना पाणी कसं द्यायचंय, फॉगर कसं लावायचंय, या सगळ्या गोष्टी एकदम अभ्यास करून त्याने केलेल्या आहेत. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी आता तिसऱ्यांदा इकडे आलोय आणि तिसऱ्यांदा आल्यानंतर म्हटलं आपला व्हिडिओ राहिला, आपला व्हिडिओ करायचा. या पट्ट्यामधला, मिरज मधला सगळ्यात सुंदर असा आयडियल रॅबिट फार्म आपण इथे केलेला आहे. सो केदार, पुन्हा एकदा तुला कसं वाटतं? मला छान वाटते, कारण पोल्ट्री उद्योगातनं इकडं ट्रान्सफर व्हायचं, पहिला एसी शेड करायचं चाललं होतं. ओके. पण नंतर आमचे विनय पोळ म्हणून मित्र आहेत, त्यांनी सजेशन दिल्यानंतर आपली भेट झाली. येस. आपली भेट झाल्यानंतर ते अपील झालं की बाबा आपण हा व्यवसाय करू शकतोय. येस. तर मग त्या अनुषंगानं बाकी सगळी तयारी करून आपण चालू केला. ओके. तू एसी शेड करणार होता कोंबड्यांसाठी? हा, कोंबड्यांसाठी. आणि मित्रांनो, त्याने विनयचं नाव घेतलं, हे मला आवर्जून नोंद करावं असं वाटतंय. कारण की विनयची माझी डायरेक्ट ओळख नाही. विनयची बायको वैभवी जी आहे ती माझी स्कूल फ्रेंड, आणि तिच्या थ्रू मला वाटतं मला केदारचा कॉन्टॅक्ट मिळाला. आणि आम्ही जस्ट एकदा फोनवरती बोललो होतो आणि त्याने मला सांगितलं की तो ऑलरेडी माझे व्हिडिओज बघतोय युट्यूबवरून. त्यामुळे तो ऑलरेडी त्या डोक्यात चालू होतं की काहीतरी हा व्यवसाय नवीन आहे, हा आपण करू शकतो. आणि अनायसाने माझा त्याला कॉल केला आणि तो आमच्याकडे आला. हो. येस, बोल ना. त्याच्यानंतर आपण एसीची माहिती घेतल्यानंतर वाटलं की बाबा इतकं लवकर ते फिजिबल नाही आहे, कारण की भरपूर खर्च आहे.
आणि हे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय वाटला. आणि आपल्यानंतर तिथं आपली भेट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्यानंतर आपण फिक्सच केले हे करायचं. आणि त्यानंतर मी ऍक्च्युली ट्रेनिंग घेणार होतो, पण विदाऊट ट्रेनिंगचा विद्यार्थी आहे मी. येस एक तुम्हाला म्हणजे आपण आता सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, पण मित्रांनो या माणसाला ऑलरेडी पोल्ट्री फार्मचा एवढा वास्ट एक्सपिरियन्स आहे ना की मलाच काही गोष्टी नव्याने शिकताना जायला. म्हणजे काही औषधं जी आहेत जी पोल्ट्रीमध्ये वापरली गेली आहेत ती पण त्याने मला सजेस्ट केली आणि ती खूप वर्कआउट करते सेशनवरती पण. त्यामुळे मलाही खूप शिकता आलं. असं जरुरी नाहीये की तुम्हाला ट्रेनिंग सेशनचं घेणं गरजेचं आहे. बेसिकली हा प्राणी वेगळा आहे, पण कोंबडीचं ट्रेनिंग घेतलेला, कोंबडीचा वास्ट एक्सपिरियन्स असलेला माणूस आपल्याला मिळाला. त्याच्याकडे मला एक वेटरनरी डॉक्टर पण आहेत आपले, हो हो ते रेग्युलर विजिटला पण येतात येतात. आणि त्यांच्याकडे आठवड्यातून आपण आपल्याला 2 आठवड्यातून आपण बोलवतो. असं किंवा त्यांच्याकडून आपल्याला निमोनियाचे वगैरे मार्गदर्शन चांगलं भेटतं. चांगलं मिळालं. हा तेच आणि बरीचशी चांगली हर्बलची औषधं मला मिळाली. ती मी माझ्याकडे पण चालू केली. त्यांचे पण व्हिडिओ टाकेल नवीन. आपल्याला ते आफ्टर डिलिव्हरीचं पण औषध त्यात येस ते बेस्ट आणि आम्ही तो पण आमच्याकडे बघितलाय बरोबर. आणि मागील आम्ही आता ते चालूच केलं. म्हणजे आपण मॅन्डेटरी सांगितलं की पिल्लं झाल्यानंतर मागीनं ते औषध द्यायचंच आहे. ठीक आहे. सो तुझं रुटीन कसं आहे फार्मचं? आमचं रुटीन काय 7 वाजता येतो आम्ही दोघं. ओके. आमची चाचा आहेत, Yes. येतात घरी, तिथून आम्ही येतोय. त्याच्यानंतर सगळा फार्मचा 9:30 वाजेपर्यंत खाद्य वगैरे ऑब्झर्वेशन सगळं काय करायचं, औषधं द्यायची ती औषधं द्यायची. त्यानंतर सगळी व्यवस्थापन करायचं. नंतर मग हॉटेलवर जायचं. ओके. तुझं हॉटेल पण हा. आहे हॉटेलच्या बाजूलाच आहे. हो. आणि आणि- त्यानंतर 3 वाजता परत इथे यायचं. 3 वाजल्यापासून मग 6-7 वाजेपर्यंत बाकीचं सगळं. ओके व्हेरी गुड. प्राण्यांनी मीटिंग केलेलं आहे आपल्याला. मला वाटतं फार्म चालू करून आता एक ऑलमोस्ट 3-3.5 मध्ये झालं. म्हणजे आपण डिसेंबर मध्ये चालू केला होता. येस डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. येस. आणि आता जवळपास 200 पिल्लं तुझ्याकडे झालेले. येस मित्रांनो 200 पिल्लं ऑलरेडी आहेत आणि अजून आता माझं प्रेग्नेंट आहे ते पिल्लं घालणार आहे. सो खूप छान मोठ्या स्केलवरती आपण इथे काम करतो. इथे आपण मोस्टली ब्रीडिंग सेंटर पण करणार आहोत. हे पण मला सांगायला आवडेल. म्हणजे आपण ते बाहेरनं ब्रीडर मागवतो ते मागवण्यापेक्षा आपण आपल्याकडेच या इतक्या छान लोकेशनवरती ब्रीडिंग सेंटर करण्याचा विचार करत आहोत. त्या दृष्टीने पण आम्ही विचार करतोय. नाही, बाकीचे शेड पण आपण डेव्हलप करू. येस ऍब्सोल्युटली. पण तसं आपल्याला बाकी मीट मार्केटसाठी पण प्राणी होय होय. सगळे ब्रीडर करून चालणार नाही. म्हटलं तर प्राण्यांचं काउंट खेळता ठेवला जातं. त्या पण गोष्टी. आणि तुम्हाला फिरवेल मी ह्याच्यामध्ये. तुला मेजरली काय डिफरन्स वाटतो पोल्ट्री फार्म आणि रॅबिट फार्म? ऍक्च्युली टाइम कन्झम्पशन कमी आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल तर एकदम वे बेटर आहे येस पोल्ट्रीपेक्षा. आणि रिस्क कमी आहे. रिस्क नाही अशी नाही की बाबा त्यांचं पालन पोषण सगळ्या गोष्टी, त्यानंतर मेडिकली त्यांना बघणं, टेक्निक, त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेतच. बरोबर. पण कोंबड्यांच्या ऍज कम्पेअर टू कोंबड्या हा. भयानक आहे कोंबड्या. ओके. त्यामुळे ते म्हटलं ते नादच सोडून दिला. ओके. ऍक्च्युली तसं त्याला नावं ठेवण्याची काही गरज नाही नाही. बरोबर. कारण गोष्ट वेगळं नाही. उद्धार पण त्या व्यवसायातून झाला. झालं. पण काहीतरी आपलं एक वे आउट काढला पाहिजे आपल्याला यातून. त्या हिशोबानं मग आपण हे करतो. बरोबर. आता मला वाटतं तू या कोंबड्यांची लेंडी वापरून आहे सचिनचा. हे पण लावलं. होय, होय. नेपियर ग्रास पण त्याने लावले. आपलं गवत असलेलं चांगलं. Yes. आणि इथलं क्लायमेट पण मला खूप छान वाटतं. हा. म्हणजे आमच्याकडे जसं क्लायमेट दमट असतं तिथं दमट नाही. ते कोरडं कोरडं क्लायमेट आहे. त्यामुळे वातावरण एकदम ड्राय राहतं आणि त्यामुळे सशांना जास्त त्रास होत नाही. त्यामुळे जास्त आजारी पडलेले ससे पण मला इथे पाहता आले नाहीये. आणि बऱ्यापैकी ग्रोथ आहे सगळ्यांची. व्यवस्थित फिडिंग चालू आहे. व्यवस्थित त्यांना हवं नको ते पाहिलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारचा चारा पण म्हणतो घालतो. आणि चारा जास्त करून गवत घालतो. कधी कधी नेपियर, कधी कधी गाजरचा पाला. पाला, त्यानंतर गाजर घालतो कधी कधी. आपलं रेग्युलर गवत असतं. हो. गवत चांगलं आहे, अवेलेबल होतं लगेच. नदीकाठचं गवत भेटतं आपल्याला. ओके. म्हणजे फ्लॉवरचा पाला वगैरे पाला आणतच नाही. नाही घेतला. व्हेरी गुड. केलं. नाही, छान आहे. तेच म्हणजे कसं आहे की इतक्या वेगळ्या प्रकारचे त्यांना ग्रास मिळतंय, वेगळ्या प्रकारचं गवत मिळतं. त्यांची चंगळच चालू आहे बेसिकली. त्यामुळे तो प्राणी व्यवस्थित होणार आहे. आणि खरंच म्हणजे मला 3 महिने आता मला वाटतं माझी ही 3री का 4थी खेप आहे. हा, आता 4थ्या खेपेला मी आल्यानंतर मला एकदम प्रसन्न वाटलं. म्हणजे येस काहीतरी उभारतोय आम्ही, काहीतरी उभं करतोय असं वाटतं. त्यामुळे छान वाटतं. असं कोणतरी असेल तर खूप छान वाटतं. आणि येस हे आपण मोठं करू अजूनच. विजन खूप मोठं आहे आपलं. आणि बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या ते केदारसोबत पुढे कसं काय करायचं आणि ते आपण बोलू. सो मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातल्या मिरज या ठिकाणी आपलं एक मोठं फार्म चाललेलं आहे. कदाचित या पट्ट्यातले जर आपल्याला पुढे मागे ट्रेनिंगसाठी इच्छुक माणसं मिळाली तर आपण इथे पण एक छानसं ट्रेनिंग घेऊ. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला आमच्या www.abungrapethouse.com या वेबसाईटवरती जाऊन तुमचं बुकिंग करायचं आहे. जर आम्हाला या पट्ट्यातले ट्रेनिंग्स मिळाले जवळपास एक 20-25 जणांचं ट्रेनिंग मिळालं तर आपण नक्कीच मिरजच्या या फार्मवरती आपण नेक्स्ट ट्रेनिंग. ठीक आहे मित्रांनो
तसे मला असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही द अभंग मुवमेंट या आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.